सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सध्या बॅनर वॉर रंगलंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि मवियामध्ये लढत झाली होती, मात्र आता महायुतीच्या घटक पक्षांमध्ये लढाई सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बॅनर वॉरमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली। दोन जिल्ह्यात सध्या बॅनर वॉरमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील पाली गावात भाजपचे बॅनर लागलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतही बॅनर लागलेत। बाप बाप होत आहे असे बॅनर लावून दिवसण्याचा प्रयत्न केला जातोय। तळ कोकणात महायुतीत सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षांमुळे नेत्यांच्या चिंता वाढल्यात। 2 दिवसांपूर्वी कणकवलीतही शिवसेनेच्या कार्यालयासमोर उदय सामंत आणि किरण सामंतांचे वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर लागले होते। त्यानंतर रत्नागिरीतील पालीमध्ये सामंतांच्या घरासमोरच बॅनर लावून त्यांना थेट उत्तर देण्यात आले। महायुतीमध्ये वितुष्ट आणायचं आणि महायुतीमध्ये बिघाडी करायची असं हे काही चाललेलं दिसतंय। पण आमची जी युती आहे, शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांची जी युती आहे, ही युती अभेद्य राहणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे शिवसेनेकडून लोकसभेसाठी इच्छुक होते। त्यांनी वेळोवेळी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यावरूनच महायुतीत रस्सीखेच झाली होती। आता लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा महायुतीतील संदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे। कणकवलीतील शिंदेच्या शिवसेनेच्या शाखेबाहेर लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलेत। नारायण राणेंच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेवर आरोप केले होते, पण उदय सामंत यांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळले होते। त्यानंतर किरण सामंत आणि राणेंच्या अभिवादनाचा लावलेला बॅनर अज्ञातांनी फाडला। आता कणकवलीच्या शाखेबाहेर लावलेल्या बॅनर मधून वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे असा सूचक इशारा देण्यात आलाय। तर भाजपकडून सुरू असलेली बॅनरबाजी म्हणजे युतीत खडा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार शिवसेनेनं केलाय। त्या बॅनरवर माननीय नारायणराव राणे साहेबांचा फोटो आहे। ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते भाजपाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचा बॅनर केदारजी माझ्या गावात लावायला मला कुठेही अलर्जी नाही। शेवटी ते महायुतीचे नेते आहेत, ते महायुतीचे खासदार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तो बॅनर माझ्यासाठी नाही आहे, तो बॅनर उभारण्यासाठी आहे। की आज बॅनरवर जो चाललाय तर भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांचं हे एकसंघ उदाहरण आहे आणि याच्यामध्ये महायुतीचा मध्ये कोणतरी खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे। या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सन्माननीय राणेसाहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांची प्रचंड ताकद आहे, भारतीय जनता पक्षाची ताकद आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की खडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या बॅनरबाजीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय। आता यावर महायुतीचे नेते कसा तोडगा काढतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।